म्हणजे आता हे सगळं घडत असतानाच पुढच्या गोष्टींबद्दल पण अजून सांगितलं जातं की म्हणजे आमदार फुटतील, BMCमध्ये नगरसेवक फुटतील. तर हे अजून कुठपर्यंत चालणार आहे आणि तुम्ही त्याच्याबद्दल नेमकं काय पक्ष म्हणून सावधानता बाळगताय? आमदार खरोखर फुटणार आहेत? आता बघा, हे होतं, इथे होतंय, सभागृहामध्ये सांगितलं जात आहे. याच्या पुढचे धोके काय आहेत? हम्म, आज विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, त्या ह्याच्यामध्ये बोललं जात आहे. म्हणजे ही किती शर्मेची गोष्ट आहे की आता तुम्ही आमदार, तुम्ही नगरसेवक अशा प्रकारचं हे करून हे वातावरण असं बनवून कुठं जाणार आणि काय करणार? आणि बाबा, आज इथे होत आहे, हे सगळीकडेच होत राहताना दिसेल. हम्म, मग याचा अर्थ किंवा ह्याचा बोध काय घ्यायचा? सत्ताधाऱ्यांनी त्यांची जबाबदारी काय, लोक आपल्याला का निवडून देतात, पक्षाची फिलॉसॉफी, पक्षाची आयडिओलॉजी, त्या याने लोकांजवळ तुम्ही मतं मागता, लोक विशिष्ट जनाधार देतात, त्या जनाधाराची किंमत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्याजवळ जे काय आहे त्या धनाच्या पेट्या खोलून तुम्ही वाटेल तसं हे करत असाल किंवा धाकधपटशा म्हणा किंवा इतर कुठच्याही मार्गाने जर निवडून आलेल्या इतर पक्षातल्या लोकांना अशा रीतीने जर हे करत असाल तर मग हे बाकीचं हे करण्याची गरज नाही आहे. एकतर लोक बोलू शकत नाहीत कारण सर्वसामान्यांना आवाज नाही आहे. आणि सर्वसामान्य जसं आता तरुणांनी जे काही केलेलं आहे त्याच्यावर कुठे काय ॲक्शन होत आहे, कुठे सरकार ढिम्म आहे. त्यामुळे देशामध्ये लोकशाहीवरच आता प्रश्न निर्माण झालेला आहे. दुर्दैव आहे.